गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव काय? आयोनिक इक्विलिब्रिया चालू आहे आपला लेक्चर 3 नंबरचा. ओके, तर आता डायरेक्टली मागचं काय सोपंच होतं. आपण डेरिव्हेशन वगैरे 2-3 बघितले. आयोनिक प्रोडक्ट होता तुमचा, परत पीएच इंटू पीओएच किती 14 आलं, ते सगळं झालं. आता आज काय करायचं आहे मला, तर हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट बघायचं आहे. सगळ्यात पहिलं तर हा जो सॉल्ट असतो, आपण 10th मध्ये एक रिॲक्शन बघली आठवते, न्यूट्रलायझेशन नावाचे. मराठीमध्ये त्याला तुम्ही उदासीनीकरण म्हणायचं. न्यूट्रलायझेशन जिथं काय होतं, ऍसिड प्लस काय घेता रे, बेस, काय तयार होतं, सॉल्ट तयार होतं. मग हे तर मला फिट झालंय आता की सर हा जर सॉल्ट असेल, हा तयार कशापासून होणार आहे तुमच्यापाशी येताना, हा तयार होईल. सॉल्ट इज मेड अप ऑफ, कशापासून बनतो रे, काय काय घ्यायचं याच्यामध्ये. पहिला असेल तुमचा ऍसिड, दुसरा कोण असेल रे, बेस असेल. आता प्रॉब्लेम काय होतोय रे, तर तुम्ही जर बघितलं सा ऍसिड किंवा बेस आपण आतापर्यंत शिकलोय. माझ्याकडे ऍसिड प्लस बेसचे टोटल टाइप किती बनवू शकतात रे, ऍसिड प्लस बेस. एक तर ऍसिड स्ट्रॉंग असतं किंवा वीक असतं, बेस स्ट्रॉंग असतो किंवा वीक बेस असतो, हे तर मान्य आहे सगळ्यांना. मग अगोदर मी एक काम करतो, इथं एक 2 टाईप फक्त इथं पटपट ऍड करतो याच्यामध्ये. समजा माझ्याकडे पहिल्यांदा असेल समजा स्ट्रॉंग ऍसिड SA असेल. मला स्ट्रॉंग ऍसिडची नावं सांगा तुम्हाला माहित असतील तर. HCl, अजून कुठलं असतं रे स्ट्रॉंग मध्ये, अरे सांगा पटकन. H2SO4, अजून कुठलं असेल एखादं, HNO3 असेल. ओके, परत एखादं अजून सांगू शकतो आपण, HCl H2SO4 HNO3. ठीक आहे, एवढे हां फाईन. आता त्याच्यानंतर दुसरा कोण असेल रे, स्ट्रॉंग बेस असेल. आपण स्ट्रॉंग बेस कोणते बघतो रे, सोडियम हायड्रॉक्साईड. काय मी वापरतो की नाही सांगा, म्हणजे जे माझ्या अभ्यासात आहे तेवढे मी ते ऍड करतो. त्याच्यानंतर कुठला घेतो आपण रे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, आता त्याच्यानंतर आता काय घेतलं पाहिजे सांगा, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस संपलं, पुढं काय हे बोला बरं, पुढं काय घ्यायचं, वीक ऍसिड घेतला, आणि नंतर वीक ऍसिड, आणि दुसरा कोण असेल त्याच्या खालीच रे, वीक बेस असेल. हे तर मान्य आहे सगळ्यांना. ओके, आता वीक ऍसिड जर मी बघितलं तर CH3COOH, ह्याचं नाव काय आहे रे, ऍसिडिक ऍसिड. आठवतंय का, झालं तर तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये ऍसिडिक ऍसिड. परत HCN असेल समजा, किंवा HF असेल, हायड्रोजन फ्लोराईड असेल. ओके, आता त्याच्यानंतर वीक बेस आपण घेतो. बेसमध्ये OH तर मला दिसतोय तिथं. वीक बेस असेल माझ्याकडे NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड बरोबर, प्लस CuOH टॉईस, त्याच्यानंतर MgOH टॉईस. ओके, आता मला काय करायचं आहे, तर या चौघांपासून सॉल्ट बनवायचं आहे. आता सगळ्यात पहिलं तर मला सॉल्ट बनवाय गरज कशाची आहे, सगळ्यात पहिलीच गरज कशाची आहे, एक कोण पाहिजे, हे बोला, एक कोण पाहिजे, ऍसिड, दुसरा कोण पाहिजे, बेस पाहिजे. मग याची किती कॉम्बिनेशन घेऊ शकतो मी, बघा बरं, 4. कशी घ्यायची सांगा. आता 4 कॉम्बिनेशन कसे करतो बघा, बाय डिपेंडिंग अबव 4 कॉम्बिनेशन वी कॅन डिराईव्ह सॉल्ट ॲज फॉलोज. मी त्यांना डिराईव्ह कसं करतो, तर माझा पहिला सॉल्ट बनेल बघा, सॉल्ट्स डिराईव्हड फ्रॉम, आता ABCD करतो मी, फ्रॉम, पहिलं कॉम्बिनेशन असेल पटकन बोला रे, स्ट्रॉंग ऍसिड, हे बोला पटपट, स्ट्रॉंग बेस. ठीक, दुसरं कुठलं असेल सांगा, समोर लिहूया त्याच्या पुढं. सेकंड कॉम्बिनेशन असेल, हां एक मिनिट, एक्झाम्पल शेवटी लिहितो, डॅश करतो पुढं. दुसरं काय असेल मोठ्यानं, स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस असेल. ठीक, त्याच्यानंतर तिसरं सांगा, हे मोठ्यानं, वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस घेतला बरोबर का, अरे कळतंय का. आणि शेवटचं काय असेल, वीक, हां वीक ऍसिड प्लस वीक बेस घेतला. समजतंय का सगळ्यांना, हे 4 कॉम्बिनेशन. आता मला एक्झाम्पल पण सांगा, स्ट्रॉंग ऍसिड कोण दिसते बघा, ऍसिडमध्ये बघा बरं कोण आहे, ऍसिड HCl असेल, H2SO4 असेल, NO3 असेल. तर ऍसिडमधला मी Cl घेणार, SO4 घेणार आणि NO3 घेणार, बरोबर नाही सांगा. सॉल्ट बनताना ऍक्च्युली होतं काय, समजा मी याच्यातला घेतला HCl घेतला, एक्झाम्पल इथे साईडला लिहितो, HCl घेतला, HCl प्लस एखादा बेस सांगा सुरुवातीचा स्ट्रॉंगवाला, NaOH घेतला. आता या दोघांची रिॲक्शन बनवून काय बनतंय बघा बरं जरा, NaCl, एक मिनिट, एक बेस फक्त ऍड करतो इथं मी, H2CO3 हायड्रोजन कार्बोनेट. ओके, काय बनेल सांगा तिथं, ज्यावेळी ऍसिडची आणि बेसची रिॲक्शन होती काय बनतं, अरे काय तयार होतं, ऍसिड प्लस बेस, सॉल्ट प्लस वॉटर, बरोबर केलं, न्यूट्रलायझेशन होतं ना. सॉल्ट काय बनेल सांगा,
Na+Cl समजतं की रे, हा प्लस हा मायनस, हा प्लस हा मायनस. सोडियमला काय दिसतोय, मायनस दिसतोय. अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट म्हणतो ना मी. जसा Na ला दिसला Cl तो पटकन त्याला उचलतो, म्हणजे तयार काय झालं, NaCl. शेजारी बाहेर काय पडलं, H+OH म्हणजे पाणी बाहेर पडलं, H2O तयार झाला. मग इथे सॉल्ट कोणता बनला, NaCl बनला का नाही सांगा. मग सेम असं पहिल्यामध्ये मी एक्झाम्पल घेतो बघा, NaCl घेतला कॉमा, अजून एका दुसरं सांगा तुम्हाला माहित असेल तर. हां, NaCl झाला, त्याच्यानंतर KCl बनवू शकतो, परत Na2SO4 बनेल, सल्फेटचा घेतो. आणि एखादा घेतो समजा KNO3 असेल किंवा आणि कुठला बनवूया रे, NaNO3 असेल. म्हणजे कळतंय का मी तयार कसं केलंय, त्याला आपण पाठ करतोय का रे, अरे पाठ करतोय का आपण, कन्सेप्ट कळायला पाहिजे नाही सांगा, मग जमतंय ते रे. आता सेम याची मला एक्झाम्पल सांगा बनवून, इथं बघून फळ्याकडे. स्ट्रॉंग ॲसिड घ्यायचं आहे, ॲसिडमधून तुम्हाला काय मिळणार आहे सांगा, Cl कुठे गेला, स्ट्रॉंग ॲसिड वरती आहे ना इथं, हां Cl एक मिळेल, त्याच्यातनं परत काय मिळतो, SO4 मिळतो, परत काय मिळतो, NO3 मिळतं ना. ओके, ह्याला जोडायचं आहे, काय जोडूया, वीक बेस. बेस कुठं आहेत बघा, बेसमधनं NH4+ Cu वापरा, Mg वापरा, त्यातलं कोणतंही वापरा. मग हे काम करतो मी, NH4Cl इथं काय लिहूया, एक मिनिट फक्त, हां Cu जोडला, SO4 झाला, आणि इथं काय लिहूया, NH4NO3. कळतंय तुम्हाला कसं तयार केलंय त्याला मी, एक एक उचलायचं दोघातला. सेम इथं सांगा एक्झाम्पल बनवून मला. आता वीक ॲसिड आहे, ॲसिड कुठं दिसतोय वीक तुम्हाला, हां COH असेल, Cn- असेल, म्हणजे हा मायनस आणि हा मायनस फक्त उचलायचा त्याच्यातला. म्हणजे काय होणार तिथं सांगा पटकन मला, काय बनेल बघा तिथं, मला ॲसिडची नावं सांगा तयार होतात ते. ॲसिड निगेटिव्ह पार्ट देतोय रे, म्हणजे कुठं गेला, हा इथं लिहितो बघा, हां ठीक आहे, CH3COO- झाला, स्ट्रॉंग बेस आहे. बेस कुठं दिसतोय, Na+K+, प्लस घ्यायचं याच्यातलं. मी काय करतो, Na+ घेतो, अलग लक्षात. चार्ज नाही लिहिला तर चालतो, न्यूट्रल होतोय, दोघं एकमेकांना कॅन्सल करतात. आता त्याच्या पुढं काय करूया सांगा पटकन, कॉमा, दुसरं एकाच सांगा, KCN घेतला, अजून एखादं जमते का बघा बरं, हां Na2CO3 घेतलं. म्हणजे बघा इथनं मी हा CO3 मायनस घेतला, मग सोडियमचे 2 जोडावेच लागतात तिथं मला. आता चौथं सांगा बघा बरं, काय जमतंय का, वीक ॲसिड आहे ना, म्हणजे हा घेतो, CH3COO- घेतला. पुढं काय जोडायचं त्याला, वीक बेस कुठं आहेत बघा, काय जोडायचं सांगा, अरे काय जोडलं पाहिजे, अरे प्लस देणार, NH4+ U+ त्यातलं जोडा. म्हणजे मी समजा जोडतो तो NH4 जोडला. अजून एखादं सांगा मला बनतंय का बघा बरं. समजा मी वीक ॲसिडचा घेतला, काय घेऊया, ठीक आहे NH4CN. अजून एखादं वीक बेस कुठं आहेत रे माझे, वीक बेस हे आहेत ना, ओके. आणि हे कुठं आहेत, चौथा वीक बेस, वीक ॲसिड आहे, ॲसिड कुठली SN CN घेतला का तिथं मी, F घेतला समजा, Fला काय जोडूया, NH4 जोडलं तर एक हा मोनोव्हॅलेंट आहे, NH4F करा चालतंय, काय प्रॉब्लेम नाही, अमोनियम फ्लोराईड झालं. आता एक सॉल्ट झाले सगळे तुमचे. आता हे सगळं उठाठेफा सगळा कशासाठी मी करतोय रे, मला हायड्रोलायसिस नावाची कन्सेप्ट बघायची की नाही सांगा. मग आता हा झाला इंट्रो माझा, की सॉल्ट माझे कसे तयार करतात. आता मी पुढं माझा मेन पॉईंट टाकणार, कन्सेप्ट करतोय तुम्ही, कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस, कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस. देखील हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट आहे बरं का, पुढं रे हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. आता पटकन मला तुम्ही सांगा, हायड्रोलायसिस म्हणजे काय, आपण मागच्या वर्षी बघितलेलं. हायड्रोलायसिस म्हणजे काय करायचं, कशाला तोडायचं, त्या बॉन्डला तोडायचं. कशानं तोडायचं, पाणी वापरायचं ना. म्हणजे काय करतो हायड्रोलायसिस म्हणजे ब्रेकिंग ऑफ बॉन्ड बाय युजिंग वॉटर. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. मग मी तो छोटासा पार्ट साईडला ॲड करतो रे. ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी, बॉन्ड ब्रेक करतो. ऑर्गॅनिकमध्ये बघत होतो ना मी हायड्रोलायसिस, बॉन्ड ब्रेक करायचं. कशानं ब्रेक करायचा, पाण्यानं, पाणी वापरायचं. आणि सॉल्ट म्हणजे काय, एक कोण असतो प्लस असतो, दुसरा कोण असतो रे मायनस असतो. म्हणजे आता इथं कन्सेप्ट माझी काय आहे, तर समजा मी पाणी घेतलं, सपोज करा छोटासा बिकर घेतोय त्याचा, त्या बिकरमध्ये काय घेतोय रे, अरे काय घेतलंय सांगा पटकन, पाणी घेतलं. पाण्याचा फॉर्म्युला H2O, प्युअर वॉटर घेतलंय समजा, प्युअर वॉटर घेतलं, असं डॉट 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 करतो. आता ज्यावेळी पाणी प्युअर असतं त्यावेळी तो आयोनायझेशन करतो का, पहिलं वाक्य माझं, आयोनायझेशन करतो का, आणि करत असेल तर त्याला काय म्हणायचं.
करतो ना, आणि झालंय की आपलं रे. समजा ह्याच्यामध्ये H2O खूप सारे घेतले तुम्ही. आता पहिला H2O मी तसा छापतो, H2O घेतला लिक्विड फॉर्ममध्ये, प्लस दुसरा पण त्याच्या शेजारी छापतो, H2O घेतला लिक्विड फॉर्ममध्ये. काय बनतं पुढं रे? बघा बरं, आठवते का? काय बनेल? आता सर म्हणा दोघं बी सेमच आहेत, आता काय करायचं? अशा वेळी काय होतं, दोघं सेम असतील तर एक कोणतरी H प्लस सोडणार, एक कोणतरी घेणार. म्हणजे इथं तयार काय झालं तर बघा मागच्या लेक्चरला माझ्या, तर एक झालता H3O प्लस, दुसरा काय झालता रे? प्लस सांगा पटकन. OH मायनस झालता का नाही सांगा. म्हणजे हे काय करतोय बघा, मी इथं पॉईंट इथे साईडला लिहितो बघा. प्युअर वॉटर इज डिसोसिएटेड ॲज फॉलोज करतो. मी समजण्यासाठी एक स्लाइड करतोय, तर ॲज फॉलो. हे मी डिसोसिएशन प्युअर वॉटरचं बघतोय. पण प्युअर वॉटरच्या केसमध्ये काय होतं, काय होतं सांगा पटकन. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं का डिफरंट असतं प्युअर वॉटरमध्ये? आठवतंय कोणाला? काय होतं? सेम होतं ना. मग मला काय माहिती आहे इथं, तर इन केस ऑफ प्युअर वॉटर काय करतोय बघा, त्याच्यामध्ये मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस हायड्रोनियम आयन आहे ना हा वाला, इक्वल कशाबरोबर असते? याच्याबरोबर असतं. म्हणजे या दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन माझं त्या बिकरमध्ये कसं आहे? सेम आहे. इथे मी साईडला ॲरो करतो छोटासा. H3O प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. म्हणजे हे 10 असेल तर ते 10, हे 20 असेल तर तो पण 20 राहतोय. मग जर दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, pH पेपर डीप केला काय होणार? समजा वरून मी त्याच्यामध्ये pH पेपर डीप करतो, काय होतं रे? लाल करा किंवा निळा करा, रेड और ब्ल्यू, काय होणार pH पेपरचा चेंज? हा माझ्याबरोबर बोला, शेजाऱ्याबरोबर नाही. काय होतं सांगा पटकन. कलर बदलतो का नाही बदलतो त्याचा कलर? काय होतं? कलर चेंज होणार. बरं ठीक आहे, चेंज झाला, कुठला होणार? रेडच होणार. अरे कलर बदलेल का? pHचं काम काय आहे? pH काय करतो? एक तर ऍसिड किंवा बेस आहे तो दाखवतो, हे तर मान्य आहे सगळ्यांना. आता प्रॉब्लेम काय झाला, दोघं पण सेम आहेत रे, म्हणजे सोल्युशन न्यूट्रल झालं ना तुमचं. आणि न्यूट्रलमध्ये pH काय होतं? रेडचा रेड, ब्ल्यूचा ब्ल्यूच राहणार. आता जर याच्यामध्ये मी चेक केलं तर हे सोल्युशन न्यूट्रल असेल. इथे खाली लिहितो बघा. ओके, हे काय झालं, कॉन्सन्ट्रेशन दोघांचं सेम असेल तर न्यूट्रल असेल. पण प्रॉब्लेम काय होतो बघा, ऑन ॲडिशन ऑफ सॉल्ट. आता सॉल्ट तुम्ही कोणता पण याच्यातला घ्या, समजा मी सोडियम क्लोराईड घेतला किंवा कोणताही घेतला, सॉल्ट त्या पाण्याला तसं थांबून देईल का? सॉल्ट काय करणार, हे जे कॉन्सन्ट्रेशन सेम झालं हे डिस्टर्ब करणार का नाही? मग काय झालं, ऑन ॲडिशन ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स, आणि दुसरा कुठला आयन आहे सांगा? आयन. अँड दुसरा कुठला आहे रे? हां, हायड्रोनियम आयन. काय होणार रे? गेट डिस्टर्बड. जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं म्हणजे सांगू तुम्हाला, समजा कॉन्सन्ट्रेशन हायड्रॉक्सिलचं कमी झालं, H प्लस वाढला, म्हणजे सोल्युशनमध्ये काय वाढलं? आणि H प्लस वाढतो म्हणजे कुठली प्रॉपर्टी वाढली? ॲसिडिक वाढली, ॲसिडिटी वाढली. समजा OH मायनस वाढले तर बेस वाढला, आणि दोघं सेमच राहिले तर न्यूट्रल राहिलं. म्हणजे काय होणार, ऑन ॲडिशन ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन गेट डिस्टर्बड. सो सोल्युशन बिकम्स, कोणकोणतं बनू शकतं सांगा रे? पहिलं कोणतं बनेल? बिकम ॲसिडिक. दुसरं कुठलं रे? और काय रे? बेसिक. और काय बनेल रे? न्यूट्रल बनेल. म्हणजे कळतंय का तुम्हाला? हेच तुम्हाला कशामध्ये बघायचं आहे रे? हेच त्या पूर्ण कन्सेप्टमध्ये पुढे बघायचं आहे. स्ट्रॉंग टाकलं तर काय होणार, वीक टाकलं तर काय होणार, आणि दोघांपैकी हे केलं तर काय होतं. आता एक काम करतो मी पुढं, हेच मला जे होतं ना ही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. समजा सॉल्ट टाकला असेल तुम्ही तर कोणता पण एखादा सांगा. A प्लस B मायनस नावाचा सॉल्ट टाकला, A प्लस खाली गेला, B मायनस खाली गेला. आता तो बिकरमध्ये जाऊन तर गप्प तर बसणार नाही. त्याच्या डोक्यावर काय चार्ज आहे? एकाच्या प्लस एकाच्या मायनस चार्ज आहे. म्हणजे समजा मी लेक्चर घेतोय तुमचं 12वीचं, आणि जर समजा मी 1-2 वर्षाचं पोरं क्लासमध्ये सोडलं, ते का बसणार आहे का रे? ते काय करणार? कुठेतरी डोक्यात मार, काहीतरी हातातलं तुमच्या खेस पेन ओढणार, इकडे तिकडे रस्सी खेस काय ना काहीतरी करणार. म्हणजे ते आहे ते डिस्टर्ब करणार रे. तसं सोडियम प्लसचं किंवा त्या Cl मायनस आहे किंवा बाकी आयन्स आहे ते पाण्यामध्ये गेले की शांत बसत नाहीत. त्याच कन्सेप्टला काय म्हणायचं? हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. आता हे मला डिफाईन करायचं आहे.
मग डिफाईन कसं करू शकतो बघा, मी तर डेफिनेशन त्याची खाली लिहितो बघा, ह्या सगळ्या याची तर खाली छापूया आपण डेफिनेशन. काय लिहू शकतो बघा, आता हा प्लस आणि हा मायनस, म्हणजे प्लस म्हणजे काय असतो रे, कटायन, मायनस म्हणजे काय असतो, अनायन असतो. मग इथं काय लिहूया बघा, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट मी कसं डिफाईन करतो सांगा जरा रे. हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट इज डिफाइंड ॲज कटायन्स, आणि दुसरा आयन कुठला आहे रे, निगेटिव्ह म्हणजे कोणता असतो, अनायन्स. कटायन्स अँड अनायन्स ऑफ सॉल्ट, कटायन्स अँड अनायन्स ऑफ सॉल्ट काय करतात रे, रिॲक्ट कशावर केले बघा रे, रिॲक्ट्स विथ, दोन्ही आयनची नावं सांगा पाण्यातल्या मला. पहिला आयन कुठला, हायड्रोजन, आणि दुसरा कुठला, हायड्रोनियम असतो. मी वॉटर क्लोराईड टाकले तिथं, रिॲक्ट्स विथ आयन्स ऑफ वॉटर. आता ह्या दोघांचा रसिकेस चालू आहे, रिॲक्शन चालू आहे. ह्या दोघांचं युद्ध कुठं तर संपणार. युद्ध कधी संपणार, एक तर H प्लस ज्यादा झाले, किंवा दुसरं काय झालं, OH मायनस ज्यादा झाले, किंवा तिसरी केस काय आहे, दोघं पण इक्वल झाले. मग जर युद्ध संपलं समजा, तिथं वॉटर टू प्रोड्यूस, काय प्रोड्यूस होतं बघा तिथं, प्रोड्यूस. हां, पहिला प्रॉपर्टी काय, प्रोड्यूस काय होणार, प्रोड्यूस ॲसिडिटी, दुसरं काय रे, और काय रे, हे बोला पटकन. हां, बेसिसिटी, और काय तिसरं रे, न्यूट्रॅलिटी ऑफ सोल्युशन, न्यूट्रॅलिटी ऑफ सोल्युशन. आलं लक्षात तुमच्या, काय करायचं आहे तुम्हाला, अरे समजतंय का काय करतोय, कळाले का. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी काही तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये पहिल्यांदा स्टडी कशाचा केला मी, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्टचा केला, ज्याच्यामध्ये काय होतं मला कन्सेप्ट कळाली, सर ॲसिड कसा असतो, बेस कसा असतो. मी पुढं काय बघितलं, एक हायड्रोलायसिसची कन्सेप्ट सांगितली आणि त्याची तर डेफिनेशन सांगितली. आता पटकन मला सांगायचं, माझ्याकडे टोटल केसेस किती तयार झाले रे बघा बरं, टोटल केसेस किती आहेत, 4 तयार झालेत का. त्यात पहिली केस कोणती, आता केसेस आपण पटपट बघूया का पाठोपाठ इकडे. पहिली केस कोणती आहे त्याच्यातली, हां इथे लिहितो फळ्यावरतीच बघा, स्ट्रॉंग ॲसिड प्लस काय रे, स्ट्रॉंग बेस. आता त्यातलं कोणतं पण एखादं एक्झाम्पल घेतलं, चौघातलं कोणतं पण चालतंय. पुस्तकामध्ये तुमचं NaCl दिले, आपण तोच पुढे कॉपी पेस्ट करूया. समजा मी सोडियम क्लोराईड घेतला, आता मला सांगा, हा जो NaCl दिसतोय हा तयार कोणापासून झालाय रे, इज अ डिराइव्ड, कशापासून डिराइव्ह करताय सांगा पटकन मला, डिराइव्ड फ्रॉम, कशापासून केलाय डिराइव्ह त्याला, हे बोला पटपट पटपट. NaCl येणे कशाचा आहे, OH चा, म्हणजे काय झाला, सोडियम हायड्रॉक्साईड, डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड अँड काय रे, स्ट्रॉंग ॲसिड HCl. हे तर मान्य आहे सगळ्यांना, अरे कळतंय का. आणि त्याचीच रिॲक्शन समजा मी करतोय, हा तयार कसं झालं बघा, सुरुवातीला दाखवतो तुम्हाला, NaOH प्लस काय रे, HCl. कसं तयार होणार पुढं, Na कशाला पकडतोय, Cl ला, शेजारचा कोण आहे OH कशाला पकडतोय, H प्लसला, जाते डोक्यात. म्हणजे ते तयार काय झालं तुमचं, हा NaCl झाला प्लस काय रे, H2O. त्या प्रोसेसला काय म्हणत होतो तुम्ही 10वी पर्यंत, न्यूट्रलायझेशन, बरोबर का. अरे कळत आहे, असंच म्हणायचं ना. आता पुढं समजा हे जर मीठ तुम्ही पाण्यामध्ये टाकलं, छोटासा बिकर घेतला तिथं, हो का, इथं बिकर घेतो छोटासा, साला मी ड्रॉ करतो, त्या बिकरमध्ये समजा NaCl टाकलं, पाण्यामध्ये काय आहे सुरुवातीला रे, बघा बरं सुरुवातीला काय होतं पाण्यामध्ये, पाण्याचा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे, हां H2O, बरोबर का, दिसतो H2O तयारच आहे तिथं. आणि वरून काय टाकतायचा, वरून समजा मी सॉल्ट टाकला, सॉल्ट कसा चाललाय खाली जाताना, Na प्लस आणि Cl मायनस मध्ये डिसोसिएट होणार आहे ना. आता समजा पाण्यामध्ये टाकलं त्याला, इथे रिॲक्शन लिहितो बघा रे, NaCl प्लस काय रे, H2O. हा डिसोसिएट कसा होणार आहे पुढे जाऊन, तुकडं कसं पडतील. तुमच्याकडे पाण्याचा फॉर्म्युला काय होता बघा बरं, हां H2O म्हणजे काय, कसा लिहायचा फोडून त्याला बघा, इथं लिहिताना HOH लिहिलं. आता हे तर मला माहित आहे, याच्यामध्ये Na वर चार्ज प्लस, OH वरती सॉरी Cl वरती मायनस, H वरती प्लस, OH वरती मायनस. आणि आपण फिजिक्समध्ये काय शिकतो, ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, बरोबर नाही सांगा, विरुद्ध गोष्टी एकमेकांना अट्रॅक्ट करतात, हे सत्य आहे, बरोबर आहे नाही. हां आता पुढं मग जर मी बघितलं, हा Na कोणाला पकडेल, OH ला पकडणार, बरोबर. म्हणजे काय झालं, NaOH झालं. पुढं काय होतंय रे,
Cl कशाला पकडेल, HCl ला पकडेल. पण प्रॉब्लेम काय आहे बघा याच्यामध्ये, इथं काय होतंय बघा. हां, तर जर इथं मी चेक केलं याच्यामध्ये तर हो का, हे दोघं पण कसे आहेत रे, स्ट्रॉंग आहेत का वीक आहेत, स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस आहेत हे तर मान्य आहे सगळ्यांना. जर समजा हे तयार झालेले दोघं पण स्ट्रॉंग असेल, हा सगळा खेळ कुठं चालू आहे, बीकरमध्ये चालू आहे ना, बरोबर ना, बीकरमध्ये चालू आहे सगळ्यात, त्यांची भांडणं त्या बीकरमध्ये चालू आहेत रे. मग बीकरमध्ये या दोघांबरोबर तिसरं कोण आहे, अरे दोघं कोण, सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड, तिसरा कोण, पाणी, बरोबर ना. पाणी काय करेल, पाणी काय म्हणणार त्या दोघांना, बाबांनो तुम्ही तयार झालायचा का नाही, तुमच्या दोघांची सवय कशी आहे, तुम्ही एकत्र राहू शकत नाहीसा, एक काम करा, प्रत्येकाला डिवॉर्स द्या. डिवॉर्स द्या म्हणजे कळतंय, प्रत्येक एकमेकांना सोडायचं. मग पुढे मी एक काम करतो इथं बघा रे, ह्या दोघांना परत खाली उचलून घेतो, अगेन करतो, अगेन कॉमा देतो इथं छोटासा. हां, NaOH पुढं काय सांगा पटकन, प्लस काय रे, HCl प्लस पाण्याचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे रे, HOH करू का मी समजण्यासाठी, HOH करतो. आता डिवॉर्स कसे देतात बघा, ह्यांच्या परत लक्षात आलं की आपण परत तयार होण्यात काही पॉईंट नाही, कारण आपला स्वभावच कसा आहे, आपण एका घरामध्ये पाण्यामध्ये एकत्र राहू शकणार नाही, मग ते सोडायचा विचार करतात. एकमेकांना कसे सोडतात बघा, हा NaOH एकमेकांना कसा डिवॉर्स देणार सांगा पटकन, Na प्लस बाहेर पडणार का नाही सांगा, डोक्यात जाते का तुमच्या. हां, इथून Na प्लस बाहेर पडला, पुढं पटकन सांगा, ह्याच्यातनं काय OH मायनस बाहेर पडला, OH मायनस बाहेर पडला, प्लस ह्याचा तुकडा कसा झाला, H प्लस Cl मायनस झाला ना, मी Cl मायनस इथं लिहितो, आणि हा H प्लस कुठं जाईल रे, बघा बरं कुठं जाणार, हा तयारच आहे ना, काम याचंच आहे घ्यायचं. मग ह्यानं काय केलं, त्याला घेतलं म्हणजे इथं तयार झालं H3O प्लस झालं. बघा बरं काय फरक दिसतोय का, हे आयन कुठं दिसतात रे असे, Na प्लस Cl मायनस, तुम्हाला सुरुवातीला पण तेच होते ना. म्हणजे जर बघितलं मी, जर दोन्ही पण आयन जर सेमच असतील तर pH मध्ये काय फरक पडेल का रे, म्हणजे मी एक वाक्य तिथे एक्स्ट्रा वाटलेस ऍड करतो, काय लिहायचं बघा इथं, तर इनिशियल अँड फायनल कॉन्सन्ट्रेशन कशाचं रे, ऑफ NaCl कशामध्ये, इन वॉटर रिमेन्स सेम. सो नो हायड्रोलायसिस कोणत्या केसमध्ये रे, इन केस ऑफ NaCl म्हणण्यापेक्षा काय रे, नो हायड्रोलायसिस इन केस ऑफ, ब्रॅकेटमध्ये टाकतो, केस कुठली होती तुमची रे, स्ट्रॉंग ऍसिड प्लस काय रे, स्ट्रॉंग बेसशी. जाते का डोक्यात, काय करतोय, अरे समजते का काय केलंय, छोटासाच पार्ट आहे, फक्त काय होते त्या बिकरमध्ये आज जाऊन बघायचं काय रिॲक्शन होते. मला पाठांतराची गरज नाही, जर विचारलं MCQ ला कुठं, तर when 1 gram of sodium chloride is dissolved in 15 ml of water, nature of solution will be acidic, basic, neutral or none of the above. परत एकदा सांगू क्वेश्चन, जर 1 ग्रॅम मीठ जर 50 ml पाण्यामध्ये वरून डिझॉल्व्ह केलं सा, तर येणाऱ्या सोल्युशनचा नेचर कसा असेल, पहिला असेल ऍसिडिक, दुसरा असेल बेसिक, तिसरा असेल न्यूट्रल, चौथा असेल नन ऑफ द अबो. सांगा बरं कुठला असेल, हायड्रोलायसिस होतच नाही रे, मग सोडियम आणि ते सेपरेट होत नाहीत, मग आयन तयार होतील का दुसरे काय, म्हणजे सोल्युशन कसं असेल, हां बरोबर कसं असेल, न्यूट्रल असेल. म्हणजे इथं मी ऍड करतो इथं वाटल्यास नेचर ऑफ सोल्युशन विल बी, किंवा नो हायड्रोलायसिस इथं पुढे ऍड करतो छोटंच इथंच, नो हायड्रोलायसिस म्हणजे हा झाला न्यूट्रल, ओके, आणि केस झाली माझी इथं टाकायची स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस. ठीक आहे, समज तिथंपर्यंत, अरे समजले का काय करतोय, पटकन व्हिडिओ पॉज करायचं, पटकन लिहून घ्या, फास्ट थोडंसं. ओके, काय करतोय बघा आपण इथं आता, तर लेक्चर 4 होतं, मी सुरुवातीला 3 म्हटलं ना, 4 होतं, तिथं फक्त चेंज करा, लेक्चर 4 करा, तिथं गडबडीत मी 3 म्हटलं. आता पुढं पहिली केस काय झाली, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस झाली. आता पटकन मला दुसरी केस सांगा, त्याच्यातली केस नंबर 2. पटकन काय करतोय बघा तिथं, हां दुसरी केस काय आहे रे, स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेस घेतलं. मी एक्झाम्पल कशाच घेतो, याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं घेतलं समजा. आता जर हा कॉपर सल्फेट असेल, CuSO4 असेल, हा तयार कशापासून झाला असेल, मागचं चार्ट बघा जाऊन परत एकदा, ते एक वाक्य ऍड करतो मी. हां, कॉपर सल्फेट इज डिराइव्ड फ्रॉम, कशापासून बनला ह्या वाला, हे बघा पटकन मागं जाऊन, Cu दिसतोय, म्हणजे Cu साठी काय आहे तिथं, हां
CuOH टॉईस घेतला आणि SO4 साठी काय असेल पुन्हा CuOH टॉईस तो काय आहे रे वीक बेस आहे ना हा इथे लिहितो बघा कंसामध्ये किंवा वीक बेस करतो वीक बेस आणि पुढं काय रे अँड सल्फ्युरिक ॲसिड काय H2SO4 तुमच्याकडे स्ट्रॉंग एसे करतो हा झाला स्ट्रॉंग ॲसिड झाला हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आता सपोज करा मी काय करतो ह्याला रे हे जे सोल्युशन मी घेतलं येतं हे तयार झालेलं अगोदर दाखवतो कसं तयार झालं तर CuOH टॉईस होता प्लस काय रे H2SO4 होता बरोबर. आता याच्यामध्ये काय करतोय आपण तर या कॉपरवर चार्ज कोणता असेल इथं रे OH वर मायनस असतो म्हणजे कॉपरवर कोणता झाला प्लस झाला प्लसवाला कोणाकडे बघणार मायनसकडे बघणार आणि पुढं कोण आहे सल्फ्युरिक ॲसिड आहे H2 वरती प्लस असतो सल्फेटवरती मायनस असतो हा कॉपर कशाला पकडेल प्लसवाला SO4 ला पकडणार म्हणजे तयार काय झालं तिथं Cu हां बोला पटकन CuSO4 झालं बाहेर काय पडतंय बघा. आता टोटल हायड्रोजन किती येते तो 2 झाले बरोबर 2 आणि इथले किती 2 2 4 हायड्रोजन म्हणजे टॉईस ऑफ H2O पाणी त्याच्यातून बाहेर पडलं. आता पुढं काय करतो ह्याला मी बीकरमध्ये घेतलं समजा हे बीकरमध्ये टाकलं तर बीकरमध्ये काय होतं नाव CuSO4 प्लस काय करूया तिथे सांगा पटकन मला हा सॉल्ट घेतोय पाण्यामध्ये आपण काय करूया H2 पाण्यामध्ये घेतलं त्याचे आयन्स कसे बनतात रे जरा बघा बरं काय होणार इथं तयार अरे डिसोसिएट करा ना काय डिसोसिएट होईल हा वाला बरं ठीक आहे अगोदर डिसोसिएशन दाखव त्याचं Cu काय रे +2 पुढं काय प्लस काय SO4 हा -2 झाला हा डिसोसिएट झाला. आता प्रॉब्लेम काय आहे बघा मी मगाशी मागच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं तुम्हाला किंवा मागच्या पार्टमध्ये तर Na+ पण होता तो दुसरा पण होता. आता हा SO4 ना Cu दिसतोय. आता हा जो तयार हा कशापासून तयार झालाय रे हा तयार कशापासून झाला सल्फ्युरिक ॲसिडपासून बनलाय म्हणजे एक वाक्य टाकतो त्याचं नाव SO4 2- इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे हा असताना स्ट्रॉंगच आहे ना तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सो इट डज नॉट रिॲक्ट हा कोणालाच पकडत नाही रे डज नॉट रिॲक्ट करतो. पण हा जो कॉपर दिसतोय तो तर रिॲक्ट करू शकतो मग कॉपर रिॲक्ट कशावर करायचा Cu+ घेतो हा कशावर रिॲक्ट करूया सांगा इथं हे बोला पटकन काय घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे ना पाण्याचा फॉर्म्युला H2O घेतले पण मी किती H2O घेतो याच्यामध्ये रे किती घेतलेत बघा रे 4 घेतलेले. आता कॉपर पकडतो कशाला कॉपर पकडतो Cu काय रे OH टॉईसला प्लस बाहेर काय शिल्लक राहते जरा चेक करा काय शिल्लक राहिलं H3O राहिले पण किती राहतात बघा बरं 4 दूने 8 हां 6 पाहिजेत ना मला शिल्लक येते म्हणजे थ्राईस ऑफ बरोबर आहे का बघा रे थ्राईस ना एक मिनिट 4 दूने 8 3 त्रिक नाही ना टॉईस पाहिजे हां टॉईस ऑफ H3O+ झाला बरोबर का ओके H3O+ म्हणजे तिथं कोणता आयन डिसोसिएट व्हायला तयार आहे रे मी H3O+ ला कोणता आयन म्हणत होतो आतापर्यंत कुठलं नाव काय घ्यायचं त्याचं H3O+चं बघा बरं काय म्हणत होतो हां हायड्रोनियम म्हणजे H+ तयार होतोय म्हणजे जर वर्ण समजा मी त्या बीकरमध्ये स्ट्रीप डीप केली pH पेपर डीप केला तर तुम्ही लिटमस पेपर डीप केला H+ कशाची प्रॉपर्टी दाखवतो कशाची दाखवतो सांगा H+ प्रॉपर्टी ॲसिडची दाखवतो म्हणजे सोल्युशन कसं बनलेलं असेल रे ॲसिडिक असेल. म्हणजे याच्याबद्दल मी एक वाक्य तयार करतो पण त्याच्या अगोदर हा जो तयार झाला ना हा वाला पार्ट हा असतो टर्बिड म्हणजे कसं सांगू तुम्हाला हा डिझॉल्व्ह होत नाही व्यवस्थित रे आणि पाण्यामध्ये समजा एक ग्लास पाणी घेतलं काचेचा ग्लास घेतला त्या काचेमध्ये समजा मी टर्मरिक नाही पॉन्ड्स पावडर समजा थोडीशी टाकले स्टर केलं सोल्युशन कसं बनतं असं नॉर्मली व्हाईट बनतं ना पूर्ण पांढरशी बनत नाही थोडंसं व्हाईट बनतं त्याला टर्बिड सोल्युशन म्हणतो ना आपण मग इथं पण सेम तसं तयार होतो हा पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही म्हणजे तयार झालं ते सोल्युशन माझं टर्बिड असेल इथे ॲड करतो बघा टर्बिड सोल्युशन. मग एक काम करतो त्याच्याबद्दल एक वाक्य टाकतो किंवा दोघांबद्दल टाकूया ह्याच्याबद्दल काय लिहूया बघा तर फॉर्मेशन ऑफ H3O+ मेक सोल्युशन तर कोणत्या टाईपचं बनवलं त्यानं रे हा काय देतोय तुम्हाला
H प्लस देतो. H प्लस कोण देतं? ॲसिड देतं नाही सांगा. मग ह्यानं सोल्युशनला कसं बनवलं? मेक्स अ सोल्युशन ॲसिडिक. हे पहिलं वाक्य झालं. आता एक दुसरा एक पॉईंट याच्यामध्ये मी एक्स्ट्रा ॲड करतो. तो काय असेल बघा याच्याबद्दलचा. तर समजा मी जर वरून सल्फ्युरिक ॲसिडला ॲड केलं. सल्फ्युरिक ॲसिड काय करतं रे? ह्याला खाऊन टाकतं पहिल्यांदा. आणि जर याला सल्फ्युरिक ॲसिडनं खाल्लं याचा अर्थ टर्बिडिटी राहील का रे? सोल्युशन कसं बनेल? परत एकदा क्लिअर बनेल ना. मग तो पॉईंट मी याच्यामध्ये दुसरा ॲड करतोय ते त्याच्या खालीच रे. तर ऑन ॲडिशन ऑफ कशाची रे? सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. आता सल्फ्युरिक ॲसिड ॲक्च्युअली टर्बिडिटी कशामुळे झालती? हा पुढं जात होता, त्या साईडला जात होता नाही सांगा बरं. आता सल्फ्युरिक ॲसिड झाल्यावर काय झालं? हा कुठे येणार? माघारी येणार, म्हणजे कॉपर सल्फेटकडे येणार. म्हणजे इथं काय झालं बघा, ऑन ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड रिॲक्शन शिफ्ट टुवर्ड्स काय रे? टुवर्ड्स, बोला पटकन. इकडे म्हणजे कोणती बाजू तुमची? लेफ्ट. अँड सोल्युशन बिकम्स क्लिअर्ड किंवा बिकम्स क्लिअर करतो. सोल्युशन बिकम्स क्लिअर. हे कळतंय का रे? आणि माझ्या यात महत्त्वाचं काय आहे? मला सगळ्यात महत्त्वाचं, तर जर माझ्याकडे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस असेल तर माझं बनणारं सोल्युशन कसं बनणार आहे रे? ॲसिडिक बनणार आहे. हे पहिली केस कोणती बघितली याच्या अगोदरची? पहिल्या केसमध्ये काय होतं तुमच्याकडे इथे साईडला लिहितो बघा. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग काय होतं रे? स्ट्रॉंग ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. सोल्युशन कसं होतं रे तिथं? हां, न्यूट्रल होतं. त्याच्यानंतर पुढं दुसरी केस काय झाली तुमची तर रे? स्ट्रॉंग ॲसिड प्लस काय रे? वीक बेस असेल तर सोल्युशन कसं होतं रे? ॲसिडिक होतं. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? अरे समजतंय का काय करतोय आपण? डोक्यात जाते का? ओके. आता पुढच्या 2 केसेस राहतात तुमच्या, त्या सिम्पलच आहेत. त्या काय करतो आज आपण इथंच थांबूया. व्हिडिओ नाही तर खूप लेंदी होणार आहे. उद्याच्या लेक्चरला आपण काय करू? बाकीच्या राहिलेल्या 2 केसेस डिस्कस करायच्या. तोपर्यंत हा थोडासा थेरीचा पार्ट आहे रे. थेरी लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला मॅक्झिमम टाईम रिडिंगच केलं पाहिजे रे. तुमचं प्रॅक्टिस असेल तर जमणार. तू वाचत नसाल तर काही जमणार नाही तुम्हाला. हे काय करायचं? पाटी पेन्सिल घेऊन बसाल, लिहा वारंवार. आणि महत्त्वाचं छोटे आता ह्या पूर्ण पॅराग्राफमध्ये मी एक वाक्य कुठलं शिकलो तर दोघांचं मिक्सचर असेल तर मला काय समजतंय? त्यांचा नेचर कसा आहे? बरोबर, काय नेचर आहे? अरे नेचर काय त्याचा? ॲसिडिक आहे. आणि पहिल्याचा न्यूट्रल होता. म्हणजे जो आपण कंटेंट म्हणजे फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ्स असो किंवा तुमचं बायोलॉजी असो, जे पूर्ण पान आपण वाचतो ना त्या पानाचं आउटपुट काय आहे ते कळालं तर तुम्हाला जमतंय रे. नाही तर तुम्ही नुसतं रट्टा मारला तर रट्टा मारून जमणार नाही रे. हे पाठ करून चालतंय का? मला उलटं लक्षात राहिलं का नाही? असं उलटं जायचं इकडून, ॲसिडपासून उलटं जायचं म्हणजे डोक्यात जाते तुमच्या. बाबा स्ट्रॉंग ॲसिड घेतला सर आणि स्ट्रॉंग बेस घेतला तर न्यूट्रल झालं. का न्यूट्रल झालं? आपण क्वेश्चन स्वतःला विचारणार ना, का न्यूट्रल झालं? तर आयन्स तसेच राहायचे. इथं ॲसिडिक का झालं? कारण H3O+ तयार व्हायचं, सल्फेट रिॲक्टच करत नव्हता. जाते डोक्यात तुमच्या? ठीक आहे, थांबूयाच इथेच आपण.